कासापुरी सर्कल आहे, तिथून मी इच्छुक आहे जिल्हा परिषदसाठी. आतापर्यंत तिथं उबाटा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सत्ता असली, कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. तर ते बॅकलॉग पूर्ण भरण्यासाठी मी भाजप या पक्षाकडून उमेदवारी मागितली आणि भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला उमेदवारी दिल्यास मी 100% जिंकून येणार आणि कासापुरी सर्कलचा पूर्णपणे 100% विकास करण्याचा प्रयत्न करणार. विकास काय राहिलेला आहे? रोड नाहीत, पाण्याची सुविधा नाही, कोणताही उद्योगधंदा नाही. पूर्णपणे 15 ते 20 वर्ष झालं पूर्णपणे भरमसाठ, म्हणजे असं कोणत्याही पद्धतीचा विकास नावाची गोष्ट नाही. आपल्याला उमेदवारी भेटली तर ते विकास कामे होईल. 100% विकास कामं करण्याचा प्रयत्न करणार. कारण की पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर आहेत, आदरणीय वरपुडकर साहेब आहेत. यांच्या सहकार्याने मी पूर्णपणे पाथरी तालुक्यातील कासापुरी सर्कलचा विकास करण्याचा 100% प्रयत्न करेन. माझं पाथरी तालुक्यातील नका ते हातगाव हे जिल्हा परिषद सर्कल असून मी भारतीय जनता पार्टीतर्फे आज भारतीय जनता पार्टी कार्यालय परभणी येथे आमच्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर, जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे, रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आदरणीय सुरेशराव वरपुडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्याने जर मला जिल्हा परिषद लढवण्याची संधी मिळाली तर मी 2013 पासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य असून आरोग्य क्षेत्रामध्ये 2013 पासून आज जवळजवळ 13 वर्ष झालं मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. हजारो रुग्णांचे ऑपरेशन केलेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या ठिकाणी विविध आजाराचे 10,000पासून ते पार 20 लाखापर्यंतचे ऑपरेशन विना मोफत, कोणाला 1 रुपया न लागता आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. तर माझी इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला एकदा संधी द्यावी. सांगायचं झालं तर आमच्या नेत्या आदरणीय मेघनादिदी साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री परभणी जिल्हा, तसेच आमचे नेते आदरणीय माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब आणि आमचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे, या सर्वांच्या समोर आज आमच्या रामपुरी सर्कलच्या वतीनं मी माझं इच्छुक उमेदवारी अर्ज आज आणि मुलाखती तिथं दिलेल्या आहेत. आणि ते देण्याचं कारण म्हणजे मागील 20 वर्षापासून आमच्या रामपुरी सर्कलचं आज जे काही हाल झालेले आहेत, संबंधित बाबा जिल्ह्याला माहित आहे की मागच्या काळात जे कोणी सदस्य लोकांनी ज्या मोठ्या इच्छेने आणि ज्या मोठ्या विश्वासाने त्यांना ताकद दिली, तर त्यांच्याकडून कुठलीच पूर्तता न झाल्या कारणे आणि तरुणाई असेल, महिला वर्ग असेल, शेतकरी असतील, माझे वडीलधारी सहकारी असतील, सर्वच बंधू भगिनी, महिलांनी या सर्वांच्या सहकार्याने, त्यांच्या आशीर्वादाने एक मोठी ताकद माझ्या पाठीमागे उभं केलेली आहे. आणि त्या ताकदीच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात मी आपल्या रामपुरी सर्कलचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की सर्व तरुणाईची ताकद मला येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे काही स्वप्न आहे सर्कलमध्ये, त्यांनी जे पाहिले होते मागील काळात, जे कोणी बाबा उमेदवार संधी दिलेले होते, तर त्यांच्याकडून कुठलीच पूर्तता न झाल्या कारणानं त्यांच्या कुठला तरी विश्वासाला दगा बसला. आणि मागील 5 वर्षात त्यांनी कामं तर जाऊ द्या, पण संबंधित लोकांना, गावांना साधं भेट देण्याचं देखील काम केलेलं नाही. आणि आज ती कुठंतरी विचारसरणी, प्रत्येक गावातील प्रत्येक घटक, प्रत्येक समाज आज माझ्या पाठीशी तुम्हाला खंबीर उभा असलेला आज सगळ्यांना दिसून आलेला आहे. आणि येणाऱ्या काळात देखील माझ्या वतीनं मी सगळ्यांना शब्द देतो, कुठल्या समाजाला, कुठल्याच घटकाला आणि कुठल्याच लहानातल्या लहान वर्गाला येणाऱ्या काळात कुठली समस्या जाणू देणार नाही. एक 24 तास काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून मला सहकार्य करावं आणि येणारे 5 तारखेला भरघोस मतांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करावं. इतकं भकास केलेलं आहे की विकास करायला आता खूप मोठा एक अभाव आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी मी सर्वांना, गावकऱ्यांना, बाबा जितके बी माझ्या सर्कलमध्ये गाव आहेत, त्यांना माझ्या वतीनं एक शब्द दिलाय आणि विश्वास दिलाय की तुमच्या जे काही आशय, जे काही स्वप्न आहेत, मागील उमेदवारानं तुम्हाला ज्या भूलतापा दिल्या, फक्त केवळ 5 वर्षाला सर्वच गावकऱ्यांना येऊन तिथं बाबा तुमची एक एक इच्छा विचारते, पण संबंधित 5 वर्ष लोकांसाठी काम करण्याचं नेतृत्व कोणी उभं झालेलं नाही. आणि माझ्या रूपानं बाबा तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला कुठलीही कामं असू द्या, 24 तास तुमचे सर्व कामं सोडविण्यासाठी मी अहोरात्र तुमच्या समोर उभा राहील. आणि कुठलीही काही गोष्ट असू द्या, तुम्ही निश्चिंत, मी एक तरुण आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन, सर्वांचे सोबत चालून त्यांना बाबा विकासाच्या वाटेवर आमचं रामपुरी सर्कल या 54 जिल्हा परिषद सर्कल मधून नंबर 1चं रामपुरी सर्कल येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येईन. आणि त्याची सर्व खात्री मी आपल्या समोर, एवढ्या सगळ्या गावकऱ्यांच्या समोर मी आपल्या समोर देत आहे. जिल्हा परिषदसाठी
जिल्हा परिषदेसाठी केकरजवळ सर्कल मधून मुलाखत आहे आणि पंचायत समिती 2 गण आहे, एक किनवळा गण आणि एक केकरजवळ गण केलेली आणि पंचायत समिती किनवळा ही ओपनला सोडलेली. भारतीय जनता पार्टीने जर मला संधी दिली तर विकास म्हणजे विकासच करणार मी. 90% पुढे मी पूर्ण निधी तिथे लावणार, जे बी निधी येईल ते जनतेचा. जवळजवळ 70 ते 80% विकास आहे, 20% आपण करणार. आज आम्ही भाजप जिल्हा कार्यालयात ह्या भाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी शिफारस करण्याच्या हेतून आज या ठिकाणी जमलेलो आहे. आज जिल्हा परिषद केकरजवळा जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या पत्नी सौ रामेश्वरी प्रदीप कदम यांची उमेदवारीची शिफारस करण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलेलो आहे. कारण हा ओबीसी महिला प्रवर्गामध्ये हा गट सुटलेला आहे. ह्या गटात ह्या सौ रामेश्वरी प्रदीप कदम यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि मी स्वतः कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, सेवा सहकारी संस्था यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामात सक्रिय आहे गेल्या 20-25 वर्षापासून. आणि जी आता ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदच्या संदर्भातील जे जे प्रश्न असतील की जिल्हा परिषद जे उदाहरणार्थ किंवा जिल्हा परिषद आमच्या गावातली शाळा चालवते, जिल्हा परिषद आमच्या गावातला आरोग्य केंद्र चालवतोय, किंवा जिल्हा परिषद जे रस्ते किंवा शेत रस्ते करण्यासाठी जे प्रयत्न करत आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन. आणि या अगोदरही शेतकऱ्यांचे विविध प्रश्न विजेचे असतील, पाण्याचे असतील, हे सोडवण्याचा मी वारंवार प्रयत्न केलेलाच आहे. आपण मुलाखत दिली जिल्हा परिषदच्या अनुषंगाने ज्या ज्या विकासात्मक योजना आहेत त्या आमच्या सर्कलमध्ये राबवण्याचा मी अहोरात्र प्रयत्न करेल. आणि शेतकरी आणि तिकडचा जे ग्रामीण भाग आहे तो सुधारण्यासाठी मी प्रयत्नरत राहील. आज आपल्या परभणीमध्ये भाजप कार्यालयामध्ये या ठिकाणी उमेदवार इच्छुक मेळावा, इच्छुक उमेदवाराची नाव नोंदणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आमचे परमस्नेह, आमचे आदरणीय नाना ऋतुजा राहुल होगे यांच्या उमेदवारीसाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. खरं पाहता आमच्या नानासारखा माणूस आमच्या तालुक्यामध्ये नाहीये. अगदी गोरगरिबांच्या कामात सतत रात्रंदिवस धडपड करणारा, रात्रंदिवस पाळणारा माणूस म्हणजे आमचे नाना आहेत. आणि नानासोबत सतत तालुक्यातील पूर्ण गटामधील पूर्ण 10ची 10 गावं उपस्थित राहतात आणि 10ची 10 गावामध्ये 10ही गावामध्ये नानाचं काम भरभरून चालू आहे. नाना अक्षरशः सर्वांचे मन मिळावू आणि सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व नाना आहेत. आणि मागच्या बऱ्याच दिवसापासून 2000 सालापासून भाजप पक्षाचं काम करणारे आमचे होगे नाना आहेत. म्हणून या वेळेला ओबीसी महिला राखीव सुटल्यामुळं आमच्या नानांना संधी मिळावी अशी मी पक्षाच्या चरणी विनंती करतो. मी सर्वांना सांगू इच्छितो, प्रथम मी परिचय देतो. मी ते उमेदवार म्हणून नाही तर मी भारतीय जनता पार्टीचा मानवत तालुक्याचा युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष आहे. आणि मी माझा सर्कल केकरजवळा जिल्हा परिषद येतं. केकरजवळा जिल्हा परिषद असो, रामपुरी, ताडबोरगाव, अकोला हे 4 जिल्हा परिषदे सर्कल येतात आमच्या तालुक्यामध्ये. तर 4ही जिल्हा परिषदेच्या सर्कल मधून प्रचंड उत्साहाने भरपूर उमेदवारांनी मुलाखत दिली आहे. प्रचंड उत्साह उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. आणि इथे जमलेल्या कार्यकर्ते आपण बघू शकता, प्रचंड गर्दी कार्यालयाच्या बाहेर आहे. तर याच्यावरून आपण अनुमान लावू शकता की भारतीय जनता पार्टीकडून लढण्यासाठी कितीतरी उमेदवार आज रांगेत उभा आहेत. हे फक्त आदरणीय पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या दूरदृष्टीने आणि विकास कामाच्या चाललेल्या आढावामुळं हे आपल्याला चित्र आज बघायला भेटतंय. तर मला एक विश्वास आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर नक्कीच फडकवल्याशिवाय कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असा विश्वास देतो. आणि पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने असंच जोमाने काम करत राहू. धन्यवाद. तर आम्ही 4ही सर्कलचे जेवढे इच्छुक उमेदवार होते ते आज आपल्या या परभणी या ठिकाणी ऑफिसवर आलेले. तर आपण आपल्या मुलाखती दिल्या, त्या मुलाखतीमधून जो उमेदवार सक्षम असेल त्याला
आपला पक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास 2 दिवसात सांगणार आहे. आणि इच्छुक उमेदवार म्हणजे आम्ही जवळपास 4 सर्कल आहेत. 4 सर्कल मधून 3 सर्कल तर नक्कीच निवडून आणणार एवढा आम्ही पार्टीला विश्वास देतो. आणि चांगल्या उमेदवाराला पार्टी नक्कीच संधी देणार आहे. याच्यातले जे जुन्यांना प्राधान्य राहणार आहे आणि ज्याने आपलं पार्टीसाठी आयुष्य खर्च केलं अशा लोकांचा पार्टी विचार करणार आहे. यावेळेस मी परिषद ताडबोरगाव गटामध्ये इच्छुक आहे आणि इथं मी एक वेळेस उभा पण होतो. गेल्या वेळेस मी लढवलेली आहे पण थोड्या मताने पराभव झाला. यावेळेस निश्चित मी पूर्ण जोमानं कामाला लागलेलो आहे आणि सर्वसामान्य जनताला सुद्धा असा विश्वास दिला. मी त्यामध्ये शेतकऱ्याचा जो 42 गाव पाणी प्रश्न असेल हा पाणी प्रश्न मी घराघरात घेऊन गेलो. त्यामुळे मी प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाची नाळ जोडून उभा आहे आणि मी तिथं निश्चितपणे भाजपचा झेंडा राहणार आहे एवढी मला शाश्वती आहे. परभणी जिल्ह्यातील रामपुरी सर्कल या मंगरुळ गणातल्या पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर आणि आपल्या जिल्ह्याचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर, तसंच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेशरावजी भुमरे आणि आमचे नेते माझे मार्गदर्शक सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगरुळ पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे. सर्कल मध्ये अशी कुठले काम आहेत ज्याला आपण जर आपल्याला संधी दिली भाजपाच्या विकासाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. किंवा रोजगार असो, आरोग्य असो, या सर्व सुखसुविधाचा मूलभूत गरजांच्या या मागणीनुसारच मी ही निवडणूक लढविण्याच्या विचारामध्ये आहे. मागच्या टर्म मध्ये मी माझ्या पत्नीने निवडणूक लढवली होती. त्यावेळेस रिसर्चचा पराभव झाला होता. त्यामुळे बरेच काही अनुभव आले. मागच्या निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या सगळ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न झाला. मी नवीन होतो त्यामुळे ती निवडणूक मी हलकीशी घेतली. परंतु आता एक भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद फार मोठी आहे. त्या अनुषंगाने मी माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये गेल्या 5-7-8 वर्षापासून काम करत आहे आणि कामाच्या माध्यमातून लोकांचा माझा संपर्क आहे. त्यामुळं गावोगाव आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवार इच्छुक आहोत अशा प्रकारची विनंती करत आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला आम्ही विनंती करतो की पक्षाला मतदान द्या, पक्षाला मत द्या किंवा पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे. कारण गेल्या 15 वर्षापासून सूर्यवंशी घराण्याची सत्ता त्या सर्कलवर आहे. फक्त निवडणुकीच्या अगोदर 3-4 महिने सक्रिय असतात आणि नंतर मात्र सगळ्या सर्कल मधून गायब असतात. खऱ्या अर्थानं लोकांचे कामं करायचे असतील तर तरुण आणि सुशिक्षित अशा प्रकारच्या चेहऱ्याला संधी मिळावी अशा प्रकारची लोकांची इच्छा होती. लोकांनी मला तशा प्रकारची मागणी केली. त्यामुळे मी या सर्कल मधून माझ्या पत्नीसाठी उमेदवारी मागितलेली आहे आणि निश्चितच जर पत्नीला मला उमेदवारी मिळाली तर सर्व ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये मी उतरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ नरवाडे जिल्हा परिषद मध्ये फुलवणार आहे. सोनपेठ नगरपालिकेचा प्रयोग हा महाराष्ट्रातला आगळावेगळा प्रयोग होता. परिस्थिती तशी निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र बसलो. त्या गावामध्ये मुस्लिम दलित मताची संख्या जास्त होती. भारतीय जनता पार्टीकडून आपण जिंकू की नाही अशा प्रकारची संदिग्धता होती. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि सर्वांनी मिळून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जनसुराज्य शक्तीच्या माध्यमातून शिट्टी हे चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढवलो. या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची लढत झाली होती आणि तोच प्रयोग आम्हाला ग्रामीण भागामध्ये करायचा आहे आणि तशाच प्रकारच्या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. आमच्यासोबत जे सर्व कार्यकर्ते आहेत, उमेदवार आहेत की आमच्यापैकी कुणी अगोदर जिल्हा परिषद सदस्य नव्हतं, कुणी आमदार खासदार कोणीच नव्हतं. सर्वसामान्यांची मुलं आहेत आणि या सर्वसामान्यांच्या मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि या संधीचं सोनं मतदारसंघात झालं पाहिजे ही भूमिका आहे. सोनपेठचं परिवर्तन हे अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळं निश्चितच ग्रामीण भागामध्ये आमच्या कार्यकर्त्याला ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भागातही परिवर्तन होईल अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. पार्टीच्या ग्रामीणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखती चालू आहेत. आम्ही सोनपेठ तालुक्यातून शेळगाव, नरवाडी आणि उकळी जिल्हा परिषद आणि गणावाल्यांनी इथं मुलाखती दिलेल्या आहेत आणि
येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कसा या जिल्ह्यावर जिल्हा परिषदवर झेंडा फडकल याचीच सर्व आम्ही मिळून तयारी करत आहोत। जिल्हा परिषदला प्रथम अजेंडा आहे शिक्षण, पाणी, आरोग्य आणि जे काही जोड रस्ते राहिलेत ते रस्ते आमच्या सरकारनं तर जे मोठाले रस्ते आहेत राज्य रस्ते ते झालेले आहेत, परंतु अप्रोच रस्ते राहिलेले आहेत। अप्रोच रस्ते, शाळा, पाणी, आरोग्य याच्यावर जास्त भर राहणार आमचा। केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे, जिल्हा परिषदवर ही सत्ता आणण्यासाठी कशा पद्धतीने बिलकुल केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळं सर्वात मोठा जर आम्हाला फायदा होणार असेल तर रमाई घरकुल योजना, यशवंतराव घरकुल योजना, विमुक्त जाती भटक्या जाती योजना आणि अशा असंख्य योजना आम्ही राबवलेल्या आहेत। त्या लाभार्थ्याच्या घरी आम्ही जाऊन भेट देणार आहेत आणि त्या लाभाबद्दल आम्ही त्यांना आमचे मतदान करण्यासाठी विनंती करणार आहोत की आरोग्य, शिक्षण, पाणी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी योगायोग आमच्या तालुक्यासाठी गोदावरी मागासवर्गीय सूतगिरणी ही सर्व माननीय या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी मंजूर केलेली आहे। येत्या मे महिन्यापर्यंत तिचं उद्घाटन त्यांच्याच हातात होणार आहे आणि त्याच्यामध्ये 1000 लोकांना रोजगार मिळणार आहे। कुंभारवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मी मागत आहे। मागील 2017 मध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्या गटातून निवडणूक लढवली होती आणि मागील 5 वर्षांमध्ये मी त्या गटामध्ये जास्तीत जास्त जनतेच्या संपर्कात राहून जनतेची कामे केलेली आहेत आणि आता माझा त्या गटामध्ये विजय हा निश्चित आहे। मी तिथून निवडणूक लढत आहे। त्या गटामध्ये मी 2000 गॅस वाटले। त्या गटातल्या महिला ज्यांचे काही नावं नव्हते अशा लाडकी बहीण यांच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांना ते लाभ मिळवून दिला। शेतकऱ्यांना घरकुलासाठी प्रत्येकाचा बीडीओ असेल तर तसे कुठले काम असतील मी असे स्वतः करून त्यांना ते लाभ मिळवून दिला। आम्ही दिगुळ सर्कल मधून पंचायत समितीसाठी मी इच्छुक आहे आणि उकळी सर्कल मध्ये जिल्हा परिषदचे साठी जे आमचे साहेब त्या ठिकाणी ते सुद्धा इच्छुक आहेत, त्यासाठी आम्ही या ठिकाणी मुलाखतीसाठी आलेलो आहोत। आणि जो आमचा अजेंडा आहे, आज ही सर्व मंडळी गेली कित्येक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ तळागाळातल्या लोकांसाठी राबणारे सरकारच्या योजना गोरगरीब झोपडीपर्यंत देण्याचं काम या माणसांनी केलेलं आहे। आज या देशाला आजचे दिन आलेत, येणाऱ्या काळात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा त्यांच्या कामाचा कुठेतरी मोबदला मिळावा, ते सुद्धा आजचे दिन येण्याची आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला एक आशा निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही मुलाखतीसाठी आलो। आणि पंचायत समिती दिगुळ सर्कल मधून माझं जे नाव आहे हे लोकांमधून आलेलं नाव आहे। लोकांनी हे नाव या पंचायत समितीसाठी सुचवलेलं आहे। दिगुळमध्ये 2.5 वर्ष सरपंच आम्ही या ठिकाणी म्हणून काम केलं आहे। दिगुळ हे गाव सगळ्यात मोठं गाव आहे पंचायत समितीसाठी आणि लोक एकत्रित येऊन एकजुटीनं आज धनशक्तीच्या विरोधात जी जनशक्ती आपण म्हणतो ती जनशक्ती एकत्रित येऊन लोकांनी माझं नाव या ठिकाणी दिलं आहे। आज विरोधकाचं सुद्धा नाव माझ्या विरोधात येत नाही। हा माझा जनतेवर माझ्यावर जनतेचं प्रेम असणार, हे जे प्रेम आहे मला यातून दिसत आहे। आणि नक्कीच पंचायत समितीचे काम आमच्या सरकारमधील ज्या योजना आहेत साहेबांच्या मार्गदर्शनातून, गिरे पाटलांच्या मार्गदर्शनातून, मोहोळे साहेबांच्या मार्गदर्शनातून त्या योजना आम्ही लोकांपर्यंत नेण्याचं काम करू, हाच एवढा अजेंडा आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये इच्छुकाची मुलाखत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि सर्व जिल्ह्यातील 54 जिल्हा परिषदापैकी सर्वच जिल्ह्यातील सर्कलमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवार आज या ठिकाणी मुलाखतीसाठी आलेले आहेत आणि मुलाखतीमध्ये आलेले सर्वच उमेदवार हे नक्कीच विजयी होतील। देशामध्ये अर्थातच केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर ह्या सुद्धा या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। परभणी जिल्ह्याचा ग्रामीणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप मोठी संधी असल्यामुळं आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बरेच काही इच्छुक उमेदवार
आणि चांगले मोठे मोठे तगडे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व उमेदवाराच्या मुलाखती झालेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर मी आज या ठिकाणी मरडसगाव सर्कल यासाठी सर्वांच्या जिल्हा परिषदच्या सर्व मतदार बांधवांचा चर्चा करून आम्ही पंडितरावजी खजे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी द्यावी म्हणून आणि खालचे 2 पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी घेऊन त्यांना निवडणूक लढवण्यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं तिकीट प्रणितजी खजे यांना 100% मिळणार याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि त्यांच्यासोबत तमाम मतदार बांधव त्यांची जी काही त्यांच्याकडून जे काही अपेक्षा आहेत, एक तरुण तडफदार आणि वेल क्वालिफाईड उमेदवार मरडसगाव सर्कलला लाभलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून मरडसगाव सर्कलचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना भरघोस अशा मतानं निवडून देणार आहेत, यामध्ये कुठलीही शंका नाही.